भुक्तिं च मुक्तिं च ददास नित्यं भावानुसारेण सदा नारायण। बघूयात आता इडल्या स्टीम झाल्या का। चक्कर आली बाबा, चक्कर आली। आता आईस्क्रीम खाल्लेला काय मंचुरियन। राम राम हरी हरी। अरे शिंका येतात मला, तू नको खाऊ कारण उद्या आहे गुढीपाडवा। एवढं सगळं खाणार आम्ही एवढं। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजले आता आणि माझं तुळशी पूजन झालेलं आहे। आता मी टेरेसवरती चालली आहे पक्ष्यांसाठी थोडंसं जल आणि धान्य घेऊन, आणि टेरेसवरून आल्यानंतर नाश्ता बनवणार आहे। मी गॅसवरती तुरीची डाळ शिजायला ठेवली आहे, याचं मला सांबर बनवायचं आहे। टेरेसवरून येईपर्यंत चांगली शिजून जाईल। मी आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे इडली सांबर, पण अगोदर टेरेसवरती जाऊन येते। हरे कृष्ण 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 आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते। चला आता थोडासा व्यायाम करते आणि नंतर मग घरी जाते। हरे कृष्ण डाळ सुद्धा जवळजवळ शिजत आलेली आहे। आता मी काय करते, हे डाळीचं पातेलं इकडच्या स्टोवर शिफ्ट करते आणि इकडं इडली शिजायला ठेवते। चलो उशीर झाला आज नाश्ता बनवायला। चला इडलीचं पात्र, चला तर पहिल्यांदा उद्घाटन करत आहे इडलीच्या पात्राचं। तसं तर दादूने केलेलं आहे, त्या दिवशी काय बनवलेलं आहे बघा, मुंगलेट बनवून, पण इडली मी आज प्रथम बनवत आहे। तर हे भांडी साईडला काढते, प्लेट साईडला काढून ठेवते आणि गॅसवरती ठेवायच्या अगोदर पाणी ओतायचं भांड्यामध्ये। चला एवढं पाणी ठीक आहे, 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे। चला इडलीचं पीठ सुद्धा छान फुगलेलं आहे, किती फुगलेलं आहे इडलीचं पीठ, वा 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 दह्यासारखं दिसत आहे। चला आता याच्यामध्ये मीठ घालते, मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। आज बोंडा बिंडा काही नाही बनवणार मी, फक्त आज इडल्या बनवणार आहे। चला प्लेट्सला थोडंसं तूप लावायचं आहे, तर माझ्याकडे इथं तूप आहे। हरी गोविंद श्री व्यंकटेश गोविंदा पुराण पुरुषा गोविंदा। पहिले इडलीची प्लेट जात आहे पात्रामध्ये। चला दुसरी सुद्धा प्लेट जात आहे आता इडली पात्रामध्ये। चला आता झाकण ठेवायचं, 10 ते 15 मिनिटात इडल्या तयार होतील आपल्या। तोपर्यंत मी सांबर आणि चटणी बनवून घेते। बघूयात आता इडल्या स्टीम झाल्या का। वा 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 इडल्या स्टीम झालेल्या आहेत, वाफ आलेली आहे कॅमेरा समोर। आता काढून ठेवते ह्या इडल्या आणि दुसऱ्या बनवायला ठेवते पुन्हा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम। दादू हे घे देवासाठी नैवेद्य, तर खाली ठेवते मी। आज दादू देवपूजा करत आहे, कारण फोंडजी गावी गेलेले आहेत, ते बहुतेक संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येतील। आम्ही आता नाश्ता खात आहोत, एकदम स्वादिष्ट हेल्दी नाश्ता। एवढं सगळं खाणार आम्ही एवढं। हो जी, फोंडचे नाही आहेत फक्त, पप्पा गावी गेले। आणि कालचं पनीरची जामून पण आहे जी। पहिला प्लेट माझ्या दादूला, आज म्हणाल नाही कारण दादूला बाहेर जायचं आहे। कुठं जायचंय रे तुला? हे तुला चटणी। पप्पांचा व्हिडिओ कॉल आला। दादू कसं आणली इडली? लाजवाब मस्त चटणी स्पायसी झालेली। स्वादिष्ट नाश्ता झाल्यानंतर म्हणा माझा झाडू मारत आहे आणि दादू आराम करत आहे, कारण दादूने देवपूजा केलेली आहे म्हणून आराम करतोय। हा उशिरा उठला म्हणून याच्याकडे झाडू मारायचं काम दिलेलं आहे। हा मारतो, तू माझा सोना पुत्र हे।
करियो काम करियो बेटा. दूध सुद्धा गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे चांगलं. गॅस बंद करते आता. दुपारचे 1 वाजलेत आता आणि दोन्ही चिरंजीव नाश्ता खाऊन आराम करत आहेत आता. म्हणा माझा इकडे आराम करत आहे, झोपलेला आहे. आणि दादू माझा इकडं दुपारची वामकुशी घेत आहे. आणि दोघांचं बघून मला सुद्धा झोप आलेली आहे. आता मी सुद्धा 1 तासभर आराम करते. काय करते माझी माय गॅलरीची साफसफाई करत आहे आता. कारण उद्या आहे गुढीपाडवा आणि आम्ही इथं उभा करतो. उद्या आपलं नवीन वर्ष आहे. अशी गॅलरीची साफसफाई करते कारण आम्ही गुढी उभा करतो. आता फरशी पुसून घेते आणि ही मशीन कडे ठेवून देते. म्हणजे गुढी उभा करायला जागा होऊन जाईल. करा काम करा. तू काय करायला बेटा? मी आताच एक काम करून आलेलो आहे. आता मी 2 तास आराम करून 2 तास आराम करून दुसरं काम करणार. ठीक आहे आराम नाही करायचा आता. दुपार झोपले ना त्याच्यामुळे मी थोडा वेळ 1 तासभर झोपले. गॅलरीची साफसफाई झालेली आहे आणि एवढीशी गॅलरी साफसफाई करण्यासाठी मला चक्क 1 तास लागलेला आहे. आणि आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. बाहेरचं वातावरण छान झालेलं आहे, थंड थंड थंड. आणि माझा मणा आलेला आहे बाहेरून. मग म्हणा काय आणलंस? कुल्फी आणली. हो भाई काय आणली कुल्फी? कुल्फी क्यों लेके आया? म्हणाला मी म्हणलेलं उद्याच्या पूजेसाठी 1 हार 2 साखरेचे हार घेऊन ये. अरे हो माय गॉड, कुल्फी बोलला ना. आणि हे काय घेऊन आलास तू? अरे बापरे, बघा कुल्फीच्या नावाखाली फालुदा घेऊन आलेला आहे मला माझा. आणलाय तर खावं लागणार कारण फोंड्याची नाही आहे घरामध्ये. नंतर फोंड्याची खाल्ला असता. तसं मला थंड अवॉइड करायचं आहे पण आता आणलाय तर खाते आजच्या दिवस. चला आजच्या दिवस खाते बाबा फालुदा. दादून तर सुरुवात पण केलेली आहे खायला. धन्यवाद फॉर दिस. सायंकाळचे 6 वाजलेत आता आणि मी गॅसवरती दोन्ही साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. हे दूध आज आहे आमचं घरचं सकाळी आलेलं. तर ह्या दुधापासून मी बनवणार आहे पनीर. आणि हे दूध मी आता मनीषकडून मागवलेलं आहे. हे दूध आहे म्हशीचं आणि ह्या दुधाचं मी लावणार आहे दही. आणि उद्या सकाळी मी बनवणार आहे श्रीखंड, ताजं घरचं श्रीखंड बनवणार आहे. तर दही लावते, थंड झाल्यानंतर दूध. आणि आता स्वयंपाकाचा विचार आहे काय करावं ते. चिरंजीराव विचारते काय बनवू संध्याकाळच्या जेवणामध्ये. खाणे में क्या बनाऊ? मंचुरियन. तुला आता आईस्क्रीम खाल्लेला काय मंचुरियन? गजडा कुठला? दादा काय बनवू? जेवण. हा म्हणते जेवण बनव. काही कळत नाही मला. मंचुरियन वगैरे असलं काय बनवणार नाहीये मी. अजिबात खायचं. आता आईस्क्रीम खाल्लं ना बाळा, किती खाशील बाहेरचं? खात राहायचं मग पोटाचा विकार चालू होणार. सांगतोय पोटाला तू स्ट्रॉंग बनवणार. बाहेरचं खायचं मग ते बिघडणं. मग ते तुला माहिती आहे ना गेल्या वर्षी त्याला ऍडमिट करावं लागलं होतं. जीवनामध्ये जन्मल्यानंतर पहिल्यांदा दादूला ऍडमिट करावं लागलं गेल्या वर्षी. आणि मी आजपर्यंत पोट बिघडीमुळे. असा गर्व करायचा नाही, अच्छी बात नाहीये. बाहेरचं खायचं नाही, अवॉइड करायचं, खात राहायचं असतं. मारू का फटक. अरे कॅमेरा हलतोय कदड्या. मला त्रास देऊ नको. मला प्लीज. चक्कर आली बाबा, चक्कर आली. मला फिरवलं. त्याला नुसतं बाहेरचं खायला आवडतं. बघू आता मी काय भात बनवू का? मग काय भाकरी? आमटी भाकर बनवतो सगळ्यात बेस्ट. आमटी भाकर. कसली आमटी? आमटी आपली मस्त रस्सा आमटी, सांडग्याची आमटी. अरे सांडग्याची आमटी बनवते. अगोदर देवपूजा करते सायंकाळी, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. दूध छान उकळायला लागलेलं आहे आणि मी इथं 2 लिंबूचा रस काढलेला आहे. जवळजवळ 3-4 चमचे रस निघालेला आहे. तेवढंच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता दूध उकळायला सुरुवात झाल्यानंतर थोडा थोडा रस घालायचा याच्यामध्ये, जेणेकरून पनीर आपलं छान बनतं. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता. बघा दूध छान फुटलेलं आहे. दूध वेगळीकडे झालेलं आहे आणि पाणी वेगळीकडे झालेलं आहे. आता थंड झाल्यानंतर एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते. छान ताजं पनीर तयार होईल. तसं तर आता पनीर तयार झालंच आहे, पण सॉलिड बनण्यासाठी आपल्याला कपड्यामध्ये बांधून ठेवावं लागेल 1 ते 1.5 तास. आता सायंकाळची पूजा करून घेते. सर्व मंगल
मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके तुलसी सखीश्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नामते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरवर्धन त्रिव्यरूपम्। माझा सगळा स्वयंपाक आता झालेला आहे आणि इथं पनीर सुद्धा बनवायला ठेवलेलं आहे। बापरे बाप, खूप घाम येत आहे बाबा, जबरदस्त। चला तर मग आता आम्ही थोड्या वेळाने जेवण करतो। चिरंजीव बाहेर गेलेले आहेत, त्यानंतर जेवण करतो आणि दूध विरजणाला मी झोपते वेळेस लावणार आहे। फोंडेजी पण नाही आले, ते उशीर येतील, रात्री 1-2 वाजतील त्यांना यायला। तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।